जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मित्रांनो, सुप्रभात. आजचा 5वा दिवस. आजच्या 5व्या दिवसाला आम्ही सगळे वारकरी निघालेले आहेत. आमानीगंज ते विजय रस्तो की आलियाबाद. लगभग मला वाटते 38 किलोमीटरचा प्रवास असेल आजचा. आजचाही प्रवास थोडा उल्हासमय होणार आहे. आज सुद्धा एक आपल्याला बोटीमध्ये आपल्याला होडीमधून जायचा प्रवास आहे आज आपल्याला एक. ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. पण त्या अगोदर हे दृश्य बघा, आमच्या वारकऱ्यांचं भजन. या माता माऊल्या जेवणाची व्यवस्था करायला आमच्या पुढे जात असतात. आणि आमचे बाबा इकडले आहेत. बाबा आप यहाँ के हो? यहाँ के हो आप? हाँ, आप यहाँ पे क्या करते हो? खेती बीती करते हो आप यहाँ पे? अरे वाह वाह. तो चलिए हमारे साथ चलिएगा. नहीं, हमारा राम इधर है ना, अयोध्या में. आपका राम अयोध्या में है का? हम परिक्रमा कर रहे हैं तो सोचा आप आ सकते हैं हमारे साथ. चलिए. किधर से आए तुम? हम मुंबई से आए हैं. मुंबई? हाँ, महाराष्ट्र का है. अच्छे बजाते हैं टाल पे. टाल बजाते. आप इधर के हो ना? अरे वाह वाह. हम भी करते हैं भजन. भजन करते हैं आप भी? राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम. बोलो जय सिया राम, जय सिया राम. राजा राम 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 सीता राम. आप कैसा करते हो? यही करते, हम भी यही करते हैं. भगवान का. हाँ, विठ्ठल भगवान का. विठोबा रखुमाई. वाह वाह. चला रामकृष्ण रे. वाह वाह वाह. वाह वाह. याला म्हणतात खुश नसीब, एकदम दिल खुश माणूस. बाबा खूप मोठे आहेत. जय श्री राम. जय श्री दिवस 5वा. या 5व्या दिवसाच्या सुरुवातीला आपण अमानिगंजपासून रुदोलीवरून आपण जाणार आहोत मेरामऊ. मेरामऊवरून पटरंगा व अलियाबाद या ठिकाणी सायंकाळ संध्याकाळचा विसावर आहे. आजच्या 5व्या दिवसाला जात असताना सकाळच्या विसाव्याला थांबलेली आहे आपली दिंडी. आणि पहा, त्यांचा जंक्शन असं स्वागत त्यांनी केलेलं आहे. आपला रुक्मिणी मातेच्या पादुकांना पूजन करून, विनेकराचं पूजन करून माझी परिसावीचा पना, माझी परिसावीचा पना, माझी परिसावीचा पना, माझी परिसावीचा पना, माझी परिसावीचा पना. ऐका ऐका नारायण.
माझे पंढरीचे आहे माझे पंढरीचे आहे माझे पंढरीचे आहे विठाबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणी गंगा भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणी गंगा तुझे चरणी तुझे चरणी परमार्थ पुंजी मागे या माने चंद्रभागा परमार्थ पुंजी नीचे गंगा तुझे चरणी ते गंगा परमार्थ पुंजी तुझे चरणीचे गंगा जय श्रीराम. आजच्या आपल्या 84 कोशी प्रदक्षिणेचा 5वा दिवस. 5व्या दिवसांना जात असताना सकाळच्या आज तशी एकादशी आहे. आज सकाळच्या एकादशीला फळाची अल्पहाराची सेवा इथं या लोकलच्या लोकांनी केलेली आहे. पण ते लोकलचे लोक लोकल नसून ते विश्व हिंदू परिषद यांचे सभासद आहेत आणि त्यांनी आपली ही सेवा केलेली आहे. त्याला दाखवतो मस्तपैकी उसळ दूध आणि केळी हे सर्व देऊन वारकऱ्यांना त्यांनी तृप्त केलेलं आहे. तर तुम्ही पण बघू शकता. आपण पाहूया वारकरी कसे नाश्ता करतात मस्तपैकी. तरी यांनी आपल्या वारकऱ्यांची खूप अशी व्यवस्था केलेली आहे. ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना प्रार्थना का यांचं आरोग्य आयुष्य वैभव वाढो ही ज्ञानोबरायांची. आत्ताच आमची अयोध्या 84 कोशी प्रदक्षिणा फराळ करून पुढं निघत आहे आणि मस्तपैकी सर्व वारकऱ्यांचा फराळ झालेला आहे. पोट भरून गच्च भरून फराळ केलेला आहे वारकऱ्यांनी. आमचे वारकरी खाण्यापिण्यात मागं पुढं बघत नाही. एकदम कच्चून आणतात. सगळी वारकरी निघत आहेत. हळूहळू हळूहळू सगळी बाहेर निघत आहेत. चला चला वारकरी चला. जय श्रीराम जय श्रीराम वारकरी चला चला वारकरी. अरे बापरे आमच्या इथं नवीन नवीन साधू आलेले आहेत. बाबाजी मागे एक साधू पुरुष येत आहे. विशालजी महाराज 1008 पाहू शकता तुम्ही. मोठे साधू पुरुष आहेत. महंत जय हो बाबाजी. महंत विशाल महाराज 1008 महामंडळेश्वर पुढे चालत आहेत. त्यांच्या मागे त्यांचा भक्तगण. लखनौ आपल्याला 90 किलोमीटर डाव्या हाताने. अयोध्या जर उजव्या हाताने गेलो तर 50च किलोमीटर आहे. पण तरीसुद्धा आम्हाला परिक्रमेला पोचायला वेळ लागणार आहे. कारण ती परिक्रमा ही फिरून जात असते. गोल फिरून जात असते. महाराज आपण बघा किती जवळ आहे. हरिद्वार आणि सीतापूर जवळ आहे आपल्याला. जायचं का जायचं का महाराज धनंजय महाराज चला. जय श्रीराम. दुपारच्या विसावाला जात असताना
जरा दिवाळी हे सर्व बघून दिवाळीची आठवण आली. अरे म्हटलं यार दिवाळी चालू झाली. अरे वा, काय काय पाहूया जरा. हे बघा, वा वा वा, फुलबाजे बिलबाजे, पाऊस, मस्तपैकी दिवाळीची आठवण ताजा करून दिलेली आहे. खूप छान. माऊली तुम्हाला आली का नाही दिवाळीची आठवण? बिजेत. हे बघा, इथं दिवाळीला लक्ष्मीपूजनाला असे लक्ष्मी मातेचे फोटो भेटतात. पाहू शकता तुम्ही. गणपती बाप्पाचे फोटो आहेत, सरस्वती मातेचे फोटो आहेत. तिकडं हे बघा, हे पंत्या. अरे हे स्टिकर आमच्या एका वहिनीचे खूप फेमस आहेत. मला वाटतं त्या वहिनीने यंदाही ते स्टिकर लावले असतील. नसतील लावले तर माझ्याकडून हे स्टिकर वहिनी तुम्हाला घेऊन ठेवा आणि लावा. ते समजून जाईल ते कोणाला द्यायचे ते स्टिकर. स्टिकर लावा वहिनी, तुमच्यासाठी सांगतोय मी. ती स्टिकर पाहिल्यावर तुमची आठवण आली आम्हाला. दिवाळी आहे मस्तपैकी. सगळी इथं वारकरी फटाकडे बघत आहेत. आमची दिंडी पुढे गेलेली आहे. पण फटाकडे बघून आम्हाला जरा दिवाळीची आठवण. तुम्ही घेताय का फटाके घेताय मित्रांनो? अरे वा वा, क्या बात आहे. करा करा करा, दिवाळी साजरी केली पाहिजे. आमचे वारकरी आता मस्तपैकी फटाकडे घेत आहेत आणि रस्त्यातच फोडत चालतात. आमच्या अंगावर नका फोडू म्हणजे बस झालं. मस्त दिवाळीची आठवण आली. खरंच खूप आनंद झाला. हा सण आपला फार विशेष सण आहे आपल्या भारतीयांसाठी. दिवाळी म्हणजे आपली एक पर्वणीच समजायला पाहिजे आपण. आणि दिवाळी ही प्रत्येक भारतीयांनी केलीच पाहिजे. त्याच्यामुळं फटाकडे बघितले तेव्हा दिवाळीची आठवण झाली. आणि आताच लक्षात आलं की आज वसुबारस आहे. आणि आज आपला दिवाळी आजपासून सुरू होते. तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभकामना आहे. खूप खूप अभिनंदन. भरपूर काही. दिवाळी तुमच्यासाठी भरभराटीची जाओ, आनंदाची जाओ, धनलक्ष्मी तुमच्या घरी येऊन राहावं ही माऊलींच्या चरणी, प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करतो, विनंती करतो. जय श्रीराम. अजून एक माहिती तुम्हाला देतो. ती माहिती अशी का पुढच्या वर्षी म्हणजे 2025ला 2025 मध्ये अरे काय तुम्ही एक माहिती देतोय तुम्हाला सांगतोय. 2025 मध्ये म्हणजे पुढच्याच वर्षी आपल्या प्रयागराजला परत महाकुंभमेळा भरणार आहे. तर इथं होर्डिंग चालूच आहे. योगीजींची आणि मोदीजींची इथं होर्डिंग लावलेली आहे. ते बघूनच जरा आठवण आली का पुढच्याच वर्षी आपल्या इथं प्रयागराजला 2025ला कुंभमेळा भरणार आहे. तर आपल्या इथं भारतामध्ये 4 ठिकाणी कुंभमेळे भरतात. तर त्याच्यातला प्रयागराजमध्ये दर 3 वर्षांनी भरतो. दर 3 वर्षांनी कुंभमेळा भरतो. जो पुढच्याच वर्षी आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा, महाकुंभ प्रयाग. भैया जी आप कहाँ से? जय सियाराम भैया जी, हम महाराष्ट्र से आए हैं. महाराष्ट्र से हैं? हाँ. कितने दिन हो गए आपको? हमको आज का 5वां दिन है भैया जी. कहाँ से परिक्रमा बताएं? हम मखोड़ा धाम से चालू किए. मखोड़ा धाम से होते हुए आज यहाँ जा रहे. इस तरफ भजन कौन सा करते हैं भाई? हम ज्ञानोबा तुकाराम भजन करते हैं. प्रभु श्री राम जी के भजन करते हैं. थोड़ी झलक दिखाओ. झलक दिखाओ. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. असाच आनंद घेत आम्ही चाललेलो आहोत. जय. चला, जय श्रीराम. आता त्या हॉटेलचे मालिक ते तुम्हाला चालताना दिसत असतील. या भाविकांनी आम्हाला जाताना परिक्रमावासी म्हणून त्यांनी ओळखलं आणि लगेच आतमध्ये बोलून चाय पाण्याची सेवा केली. असेच काही लोक भेटत असतात आपल्या रस्त्याला, जे सात्विक लोक असतात. खूप छान. त्यांनी भरपूर काही विचारलं. त्यांनी खाण्यापिण्याच्याबद्दल बोलले किंवा इथं वस्तीला राहू शकता आमच्या इथं. म्हटलं आमचं सर्व ठरलेलं आहे. पण त्यांची विचारायची भावना किंवा त्यांची सेवेची तत्परता
ही दिसून येत होती त्याच्यामध्ये. असेच अनुभव येत असतात आपल्याला आपल्या जीवनामध्ये. याचा अर्थ एकच का सेवा प्रधान आपला हा वारकरी संप्रदाय आहे. तर सेवेला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्व आहे. त्याच्यामुळं सेवा करा, काही होईना, सेवेला फार महत्त्व आहे. जशी त्या बाबांनी केली आता आमची सेवा. खरंच अशी सेवेकरी आता तर सध्या ते लुप्त होत चालले आहेत, पण कुठंतरी संप्रदायाच्या नावाने संप्रदायामुळं ही सेवेकरी परत उठून जागे होतात. म्हणून सेवेला फार महत्त्व आहे. जय श्रीराम. हाय ग, जय श्रीराम. दुपारी उठून सगळे आता निघालेले आहेत. संध्याकाळचा ठिकाणा अलियाबाद येथे आहे. कोण कुठं चालले, कोण कुठं चालले, कोणाचंच काय तालतंत्रम्य राहिलं नाही. आता दिंडी थांबले पुढं. सर्वांना दिंडीत जाऊ, मस्तपैकी भजन करू. भजन करत करत संध्याकाळपर्यंत पोचू. तोपर्यंत छोटे छोटे दृश्य घ्यायला थोडं दिंडीच्या वेगळं निघायला लागतं. तुमच्यासाठी निघू, तुम्हाला दाखवायसाठी निघू. जय श्रीराम. जय सीताराम. हे याला बोला, बोला, याला बोला. जय सीताराम बोला. बोल सीताराम. जय सीताराम. बोला. वा वा, कसा वारकऱ्यांचं स्वागत चालू आहे पहा. पाहू शकता इकडचे भाविक. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. पाहू शकता इकडले भाविक. हा, घाला महाराज, घाला. जय श्रीराम वारकरी. आता संध्याकाळचा विसावा घेऊन आमची दिंडी निघालेली आहे. आणि तुम्हाला एक स्पेशल गोष्ट एक सांगायची विसरलो मी. आमच्यासोबत जी पादुका आहेत त्या रुक्मिणी आई साहेबांच्या, त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आमचे महाराजजी देतील, ते ऐका. बरं महाराज, या पादुकांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आम्हाला. या पादुका आईसाहेबाच्या जन्मस्थान म्हणजे माहेरावरून तोंडलेपूर या गावातून आलेले आहेत. त्या तीर्थक्षेत्रावरून आलेले आहेत आणि ते आपल्यासोबत अयोध्या 84 कोस परिक्रमेसाठी ते आपलं परम भाग्य आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय सीताराम. जय सीताराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आजच्या 5व्या दिवसाची रात्रीचा मुक्काम आलेला आहे. खूप छान असा मुक्काम. एक साधूबाबाचा आश्रम आहे हा. आणि या साधूबाबाच्या आश्रमामध्ये 84 कोस परिक्रमा करणारे दिंडी असतील, समुदाय असतील, कितीही लोक येऊन दे, काही येऊन द्या, या साधूबाबाच्या आश्रमामध्ये इथं वस्तीला राहतातच. इकडली ती परंपरा आहे. तरी आपली ही 84 कोस परिक्रमा आज इथे विसाव्याला आलेली आहे. रात्र इथंच निघणार आहे आमची. जय श्रीराम.
वारकऱ्यांची किती मजा. आज आहे ॲक्च्युली एकादशीचा उपवास आणि उपवासासाठी किती आयटम आमच्या वारकऱ्यांनी बनवलेत पहा. सगळे वारकरी बसलेले आहेत जेवायला. जय श्रीराम. एवढे आयटम तर आमच्या घरात पण नाही बनणार. बनतील का एवढे आयटम आपल्या घरात? बनवूच शकत नाही.